अतिशय महत्त्वाच्या 40 किचन टिप्स. टिप नंबर 1. जर शेवया, पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घाला. गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या. शेवया, पास्ता चिकट होणार नाही. टिप नंबर 2. हरभऱ्याची डाळ घेताना थोडीशी भाजून दळावी, म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ बाधत नाही आणि पचायला देखील हलका होतो. टिप नंबर 3. पायात चप्पल घालून कधीही जेवण बनवू नका. थंडीचा त्रास असेल तर चप्पल ऐवजी सॉक्स घातले तर चालतात. टिप नंबर 4. साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यामध्ये चिमूटभर साखर घातल्यास साबुदाण्याची खिचडीची चव परफेक्ट येते. टिप नंबर 5. बाजारात मिळणाऱ्या पॅकेट बंद आलं, लसूण पेस्ट किंवा टोमॅटो केचप असे पदार्थ वारंवार वापरू नयेत किंवा मुलांना खायला देऊ नये. त्याऐवजी घरीच फ्रेश पेस्ट टोमॅटो केचप बनवावे. हे आरोग्यासाठी चांगले असते. टिप नंबर 6. खोबरं खवणे हे सर्वात किचकट काम वाटते. त्यामुळे नारळ फोडल्यावर लगेच संपूर्ण नारळ खवून नारळाचा चव उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवा. त्यामुळे स्वयंपाक करताना आयत्या वेळी वापरता येतो. टिप नंबर 7. पोळीचा चुरमा बनवताना पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून थोडेसे पाणी लावून 10 मिनिटे झाकून ठेवा. चुरमा छान मऊ, अगदी पोह्यासारखा होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो. टिप नंबर 8. दररोज दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने जेवणाचे पचन लवकर होते, तसेच ताक पिल्याने आरोग्य देखील चांगले राहते. टिप नंबर 9. किचन ओट्यावर जर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले असतील तर त्यावर थोडासा आल्याचा तुकडा घासा, डाग निघून जातात. टिप नंबर 10. गरम पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपडे आखडले जातात, म्हणून कपडे धुतल्यानंतर पुन्हा एका बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये हेअर कंडिशनर टाकून कपडे 10 ते 15 मिनिटे भिजत घालावे. कपडे पुन्हा सरळ होतात. टिप नंबर 11. चिंच वर्षभर खराब न होता टिकवण्यासाठी चिंच स्वच्छ करून त्याची सालं, शिरा, बिया काढून कडक उन्हामध्ये 2-3 वेळा छान वाळवून थोडेसे मीठ लावून हवाबंद डब्यात जिथे मॉइश्चरायझर नसेल अशा ठिकाणी ठेवावेत. मध्ये मध्ये पाहत राहावेत आणि उन्हात वाळवत राहावे. त्यामुळे चिंच वर्षभर तशाच राहतात. टिप नंबर 12. उडदाच्या पापडांना जाळी लागू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे. पापड वर्षभर तसेच राहतात. टिप नंबर 13. शेंगदाणे खराब न होता जास्त दिवस टिकून राहावेत म्हणून शेंगदाणे बाजारात आणल्यावर उन्हात वाळवून घ्यावे. त्यानंतर शेंगदाणे भाजून साठवावे, म्हणजे शेंगदाण्यात आळी जाळी पडत नाही. टिप नंबर 14. मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारातून आणल्यावर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. खूप दिवस तसेच राहतात. टिप नंबर 15. इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाका, म्हणजे भांडे खराब होत असतात. टिप नंबर 16. कधी कधी घरात जास्तीचे खोबरे आणले जाते. ते साठवण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत किंवा किसून घ्यावे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावेत. नाहीतर खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हामध्ये वाळवावे, म्हणजे खोबरे खवट होत नाही. टिप नंबर 17. जर भाजी बनवताना करपून गेली तर 2 चमचे दही चांगले फेटून टाकल्यास दही भाजीमध्ये फाटत नाही आणि तसेच भाजीचा जळाल्याचा वास देखील येत नाही. टिप नंबर 18. कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे. यामुळे काचेच्या वस्तू चमकतात. टिप नंबर 19. घरात लहान मुलं असतील तर मॉर्टिन लावू नये. मच्छर डासापासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा उपयोग करा. टिप नंबर 20. साबुदाणे भिजवताना पसरट भांड्यात भिजवा, म्हणजे साबुदाणा एकसारखे भिजले जातात. टिप नंबर 21. दूध किंवा कोणताही पदार्थ झटपट थंड करायचा असेल तर मोठ्या पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पदार्थाची भांडी ठेवा, म्हणजे पदार्थ लवकर थंड होतो. टिप नंबर 22. काही वेळा पांढरे कपडे आणि कलरचे कपडे एकत्र भिजले जातात व कलरच्या कपड्यांचे डाग पांढऱ्या कपड्यांवर पडतात. हे डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी आंघोळीचा साबण लावावा. 2-3 वेळा धुतल्यानंतर कलर निघून जातो. टिप नंबर 23. वरणफळ बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये, कारण वरणमध्ये टाकताच त्याचे पाणी होऊन जाते आणि चकोली व्यवस्थित दिसत नाही, त्यांचा गोळा होऊन बसतो. टिप नंबर 24. नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता. त्यांनी देखील बर्फी स्वादिष्ट लागते. टिप नंबर 25. मक्याचे पॉपकॉर्न बनवताना पॉपकॉर्न छान यावेत म्हणून मक्याचे दाणे पूर्णतः सुकलेले किंवा कोरडे असले पाहिजेत.
टिप नंबर 26, पराठ्यामध्ये कसुरी मेथी आणि थोडे तीळ जाडसर वाटून घातल्यास पराठे अधिक चविष्ट होतात. टिप नंबर 27, मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते, पीठ एकजीव होते आणि पराठे कोरड्या आणि कडवट न होता अतिशय लुसलुशीत होण्यास मदत होते. टिप नंबर 28, तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते. टिप नंबर 29, दही वडा मऊ होण्यासाठी पिठात उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. टिप नंबर 30, अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. टिप नंबर 31, भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशावेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा, त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. टिप नंबर 32, जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे ते चकाकतील. टिप नंबर 33, शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजल्यामुळे त्याची चव लागते. टिप नंबर 34, छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. टिप नंबर 35, काजू बदाम अक्रोड बांधून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा, त्यामुळे खवट होणार नाही, तसेच ते छान राहतील. टिप नंबर 36, लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते, मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. टिप नंबर 37, रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत. टिप नंबर 38, फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा. टिप नंबर 39, परफेक्ट व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी कोबी किसून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक वाटून घाला, मंचुरियन छान होते. टिप नंबर 40, रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने दातामध्ये अडकलेले अन्नकण सहज निघून जातात, तसेच दातांचे आरोग्य देखील चांगले राहते.